मावशी मदत करू का? कुठे राहिला? अच्छा. फॅमिलीत कोण कोण आहे? फॅमिलीमध्ये माझी 2 मुलं आहेत, हम्म. एक बायको आणि आई वडील. एक बायको ते सांगितलं बरं झालं. मग काय आता दिवसभर काय काम करता? आता दिवसभर काय नाही आपलं कुठं ही आता जंगलामध्ये डुकरं सांबर ही शेतीवरती येतात. रात्रीच्या टायमाला मी आपला राखणदार म्हणून शनी मी आपला तिकडे जातो. तिकडे ते मांडव बनवलेला आहे, त्या मांडवाच्या ह्याच्यामध्ये मी आपला तिकडे जाऊन झोपतो. इथं आता जवळपास मला कुठं असं मंगल कार्यालय किंवा काय असं दिसत नाही. तर गावातली लग्न कशी ठरतात, कुठे होतात? गावातले लग्न म्हणजे आता हे आपले मांडव आहे. आता आपलं हे अंगण आहे, आता हे अंगण आहे आपलं. तर ह्या अंगणामध्ये आपला मांडव करायचा. मांडव असा करायचा 4 मेढी इकडे तिकडे लावून त्याच्यावरती झाकण टाकून मांडव करायचं आणि त्याच्यात आपले लग्न साध्या स्वरूपामध्ये आपले लग्न एकदम मस्त पैकी लावायची. जेवायला पण असे पंक्तीने एक सर जेवायला घालायची. इकडच्या लग्नांमध्ये जेवण काय असतं? काय भात भाजी डाळ आणि आपलं पुढं गोड असलं काय तर बुंदी. बरोबर बरोबर. इथल्या गावातलं असं काही आहे स्पेशल खाण्यातलं किंवा असं काही? इथं तसं म्हणजे असं खाण्यासारखं म्हणजे असे आहेत आमच्या गावचे भाजीचे पदार्थ किंवा असं म्हणलं तरी एक अशी चिचारडी म्हणून ही भाजी आहे, अशी जंगलातली पुराणी चायताची भाजी असती किंवा हे म्हणजे चिचारडी चायत कसल्या काय भाज्या असतात या? ते असे काट्याचे झाड आहे, त्या काट्याच्या झाडाला आपल्या चिचारडी, चायत, घोटेल अशा माझ्यासाठी वेगळ्या ग्रहावरच्या भाज्यांबद्दल नथुभाऊ सांगू लागले. चिचारडी नाव मला जरा अपील झालं. भूक पण लागली होती. माझा खाण्याच्या बाबतीतला हावरेपणा मी नाही लपवू शकलो. ही भाजी रानात वेगवेगळ्या ठिकाणी थोडी थोडी शोधायला लागणार होती. तरीही नथुभाऊंनी स्वतःहून उत्साह दाखवला. चिचारडी शोधून स्वतः बनवून मला खायला घालण्याचा. आणि मग नथुभाऊ मला मोहिमेवर घेऊन निघाले. सगळीकडून थोडी थोडी भेटली तर आपल्या सगळी भाजीचं जरा व्यवस्थित होईल ना. एकाच ठिकाणी खूप येते असं काही असं नाही, थोडी तुम्हाला शोधायला लागते ती भाजी. शोधायला लागते. असंच ते चाईत आणि ते घोटेल आहे ना, त्याची सुद्धा अशीच भाजी आपल्याला बघावं लागते. मग तेव्हा ती भेटते आपल्याला, नाही तर तशी भेटत नाही. तशी मिळत नाही, तशी एक जागेवर तशी मिळत नाही. अच्छा. म्हणजे त्याला शोधायला लागते या रानामध्ये जंगलामध्ये. नथुभाऊंच्या घरात भाज्यांबद्दल बोलणं चालू असताना काही पोरं ऐकत होते. पण आम्ही भाजी शोधायला बाहेर पडलो तेव्हा ती पोरं गायब झाली. मला वाटलं रानात उन्हातान्हात फिरण्याच्या भीतीने गायब झाली असते. पण आमच्या नकळत एक जण आमच्या मागे मागे येत होता. जवळजवळ 15-20 मिनिटं आम्ही चिचारडीच्या शोधात चालत होतो आणि तो कधी जॉईन झाला हे आम्हाला कळलंच नाही. मला दाखवा बरं. हो, हे बघा, हे बघा, हे झाड सुरेश त्याचं नाव. हे बघा, हे झाड एक वांग्याचे झाड. अच्छा. याची ही वांग्यासारखी हे असतात. पावसाने गेल्यामुळं पाऊस जास्त झालं, पाऊस जास्त झाला. हे बघा इथे हे काय हे खूप कडू असतं. अच्छा. बघा ना वांग्याच्या फुले बघा ना, वांग्याला माझं फुल येतं. बाकी दुसरं काही नाही. झाडं होती पण पावसाने काय आलं, पाऊस जास्त झाला ना, त्या पावसाने झाडं नेल्यात. पण आता ही भाजी तर पुरणार नाही आपल्याला पूर्ण नाही, पण आपण अजून जास्त काय थोड्या आणि दुसऱ्या झाडांवरती जाऊन बघू. तर पुढे गेलो आयुर्वेदिक बरं का, आयुर्वेदिक आहे. हो, चांगली भाजी. म्हातारी माणसं लय खातात. इकडून इकडे जायचं आपल्याला पुढे.
कारण ही बाई चांगली आहे. झाड आहे. वनस्पती ही बघा इथे. किती झाड आहे. आतमध्ये हे बघा. आतली झाड आहे. अरे तुम्ही पण आणली का बघू हीच ती गायब झालेली पोरं ऍक्च्युली दुसऱ्या भागात चिचारडी शोधायला गेली होती. खूप बरं वाटलं. भरपूर ही पुरल आता त्यांनी खिसे भरून माझ्यासाठी भाजी शोधून आणली होती. तरी पण तू काय खातोय शेंगे ही आपली हळुंदा म्हणून शेंग, हळुंद्याची शेंग आहे. कंदमुळं खातात. अशी डायरेक्ट खायची नाही त्याचे ते निबार झाली ना ती निबार झाली काढून आतलं. त्याच्यातले दाणे दाणे खायचे. दरम्यान पोरांनी मला नदीकडे चालण्याचा आग्रह केला. त्यांना मी नाही म्हणू शकलो नाही. भाऊंना पुढे जाऊन भाजीची तयारी करायला सांगून मी नदीजवळ आलो. पण नदीकडे येण्याचं मुख्य कारण म्हणजे खेकडे पकडणं हे होतं. जरा भीती पण वाटत होती. ते बेकार चावतात हे ऐकलं होतं. पोरं तयार झाली आणि लगेच शोधाशोध सुरू झाली. आणि शेवटी सापडला खेकडा. पटकन आहे खेकड सापडली आमच्या गावची खेकड. अजून एवढी पण असते. ते चावत नाही नांगी असते नांगा चावतो. नांगा तोडलं तर नाही चावत. लागते मग नाही. मला येईल खुल्ली करू का तिला? चावणार नाही ना हाताला. नाही, चावते ते वर पकडायची टेक्निकल लागते. अशी इकडे भरपूर मिळतात. त्याच्या मोठ्याने मिळत. वा मेस्सीने खेकडा पकडला. पोरांनी पकडलेले 2-3 खेकडे त्यांना सुपूर्त करून मी परत गावाकडे निघालो. काका हे काय करताय? भात ठोकणे. अच्छा हे तांदूळ ना. हे भात हा ह्याच्यानंतर याच्या आतून निघेल ते तांदूळ. अच्छा त्याच्या आतमधनं सोडलं ना हा हा. की तांदूळ निघतो. पण आता हे सोलायचं कसं? हे गिरणीत. गिरणीमध्ये द्यायचं का? अच्छा हे गिरणीमध्ये का असं तांदूळ निघतो. हा. मला हातावर पण दाखवलं असतं पण ते ओललं आहे जरा आता त्यामुळे ते सोलता येणार नाही. मला हातावर पण सोलून दाखवलं असतं. हातावर पण सोलता येतं. असं सोलता येतं. अच्छा अच्छा अच्छा. हे बघ, असं सोललं ना. हा 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 हे बघ, आता ते ओललं आहे हा हा. त्याच्यामध्ये त्याचं पीठ होते. अच्छा अच्छा. हे जर पूर्ण वाळलेलं असतं ना तर त्याचं याच्यात डायरेक्ट असे तांदूळ निघले असते. भाताचे शीत निघाले असते. हे असे. किती भात होतो आता? बघ किती थोडं पोटापुरतं होतं आपलं. अच्छा मला जमेल काय? बघा ना जमलं तर ठोका. हे घे, आम्ही कसं ठोकतो हा असं आपटायचं बाकी काय. नाही लागेल तू जोरात आपटायचं. अच्छा आपटा जोरात. झालं का? तुमचं आता ते ओललं आहे थोडं नाही तर पूर्ण हे जे आहे ना हा हा. हे समजा हे सगळं पडून जाणार. हे बघा. अच्छा अजून काही काही पिकलं नाही. हा हा. अरुणदादांनी पोटापुरता होतो भात वगैरे पुढे सांगितलं. सुमित अरुण कदम. वडिलांना मनापासून मदत करणारे सोमनाथ आणि सुमित जुडवा आहेत हे मला जरा लेटच कळालं. हे दाखवलं मला बघायला मिळालं. मी तर माझ्या आई वडिलांना सांगेन की मी आज भात कसा दिसतो तर कसं भरडायचं हे सगळं बघून आलोय. अच्छा, ते तुम्ही दाखवू शकता त्यांना की कसं करतात ते. त्याच्या मागं मेहनत पण लय. हो बरोबर. असं नाही की बाबा समजा म्हणजे नुसतं आणून ठोकला असं. याच्या मागं मेहनत पण खूप आहे. हो शेतात कापायचंय पुन्हा आणायचंय ठोकायचंय. सोमनाथ आणि सुमितला शुभेच्छा देऊन मी सरळ आता चिचारडी खायला जाणार होतो. रेग्युलर पद्धतीने बनवलेली चिचारडी आणि नथू भाऊ माझी वाटच बघत होते. ही भाजी बनवली आणि हे भात आहे आणि चपाती. आपण भाताबरोबर खायची का चपाती बरोबर खायची? नाही चपाती बरोबर खायची. ओके मस्त दिसतीये. भूक पण लागली. चालेल बनवली एकदम झणझणीत. आपण जशी तोडून आणली ना ही भाजी म्हणजे माझ्या खास आवडीची भाजी. चपाती आहे वा, अशी. तुम्ही घ्या हो. खाऊया. पण कच्ची एकच घेतो. मस्त आहे. टेस्टी आवडली. टेस्टी झाली. टेस्टी झाली. अतिशय मस्त झाली आहे ही भाजी आणि त्यांनी स्वतःच्या हाताने बनवून मला दिलेली आहे. आणि याला कुठला काही दव्याचा प्रकार नाही किंवा भाजी म्हणजे याला खत मारल्याचा प्रकार नाही काय. कधी योग आलाच तर जरूर ट्राय करा ही चिचारडीची थोडी कडवट पण हेल्दी भाजी. गावात फिरताना मला सकाळपासून 3-4 घरात तरी गोधड्या विणण्याचं काम चालू असलेलं दिसलं. म्हणून मी ती बनवणाऱ्या एका आजीशी बोलायला गेलो. कुठे शिकला हे डिझाईन वगैरे? इथंच इथेच. स्वतःच
काय कशाने बनते, काय किती वेळ लागतो बनायला? त्याला तर किती वेळ लागतो. आपण जर बनवलं तर 2 दिवसात होती, 3 दिवसात होती, 4 दिवसात होती. अच्छा. थोडं टाइमपास झालं तर मग तिला महिनाही लागतो. आणि काय कुठं विकता, काय करता काही गोधड्यांचं? नाही काही नाही, घरी वापरायला आपल्याला. घरी वापरायला. आणि मग बाहेरनं दुकानातनं वगैरे नाही आणत का अंगावरचं नाही किंवा? नाही नाही नाही, आम्हाला आवडत नाही. मग बाहेरचं घेतच नाही, नाही. घरी शिवलेलंच? घरी शिवलेलं. वा वा. चादरी ते रग ते विषय आम्हाला आवडतच नाही. नाही आवडत. मला हेच आवडत. प्रत्येक जणांना लागतं तेवढ्यांना शिवायचा. नातवांना, नातींला, हा. मुलग्याला, सुनला, विकीला. मी गावात बरेच म्हणजे अजून 2-3 घरात बघितलं की गोधड्या शिवणीचं काम चालू असतं. आता या दिवशी काम नसतं ना बाहेरचं शेतातलं. शेतातलं वगैरे काम नसतं, म्हणून हे काम करायचं. मग हे काम करायचं. आणि हे तर घरातच लागतंय आपल्या. हे घरातच लागते. बरं आपलं काम करायचं. शेती आहे का भरपूर? आहे, पोटापुरते आहे. बाकीचे काय करायचे आपल्याला? तेवढीच पाहिजे आपल्याला. तेवढीच पाहिजे, जास्त नाही. घरचं खायला मिळालं पाहिजे. घरचं खायला मिळालं पाहिजे. आपल्या बाहेरचं खाणं आवडत नाही. नंतर लांब डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या छोट्या प्रवाहाच्या इथे पोरांशी गप्पा मारताना काही बायका तिथे पाणी भरायला येताना दिसल्या. पण आश्चर्य वाटलं की त्या इथे पिण्याचं पाणी भरायला आल्यात. तुम्ही गावातलं का सगळ्या? हा गावात आणि एकमेकांचे नातेवाईक? नातेवाईक पाणी भरायला रोज येता? रोज येतो. रोज? आजी तुम्ही पण येता? आम्ही नळाचं पेत नाही सध्या, आता आम्ही ओळखच घेतो. हो का? ओळ म्हणतो आम्ही याला. वळ म्हणता का? हे डोंगरातून पाणी येतं का? बघा, ही डोहात आहे ना, डोहाची डोहात किती पाणी वरून यायचं. हो का? आणि त्याला काय स्वच्छ करायला वगैरे काय लागत नाही? गाळण टाकतो. गाळण टाकून एकदाच गाळायचं की झालं? डायरेक्ट प्यायचं? काय नाही. आजारी होत नाही? तसं नाही तो. कोणालाच सर्दी खोकला होत काहीच नाही? नाही. पहिल्यापासून हे पाणी पितं? अच्छा. पावसाळ्यातच फक्त पाणी असतं का काय इतर? पाऊस जसं आपलं पाऊस पोहोचतो ना 4 महिने 4 महिने दिवाळी होईस्तोवर असतं पाणी? असतं पाणी असतं. अच्छा. ज्यावेळेस हे पाणी येतंय त्यावेळेस घरी नळाला पण येत असतं ना? ते बघ, नदी वाहते ना, पण नदी ते वाहते नाही ना, पित, हे पिता ना? नदी वाहून जाते ना, हे पाणी चांगलं नदीला धुवून जाते. मग ते पाणी आम्ही सध्या पित नाही. हा, हे चांगलं वाटतंय ना प्यायला? एवढ्या लोकांनी सांगितलं गरम पाणी प्यायला, आम्ही नाही पिलो. अच्छा. हेच न्यायचं, आजारपणात पण गरम पाणी प्यायला नाही, फक्त हे पाणी प्यायचं. ते पाणी प्यायचं. मला पण या अशा अद्भुत पाण्याची चव चाखण्याची इच्छा झाली. तर लगेच पिऊ शकतो? हा, पिऊ बाबा. छान लागतंय ना. एकदम चवदार आणि थंड पाणी आहे. थंड आहे ना. हो. इतकं चवदार पाणी प्यायलोय मी आज, म्हणजे कुठलाही वॉटर फिल्टरचं पाणी याच्याशी कंपॅरिझनच होऊ शकत नाही. डायरेक्ट डोंगरातनं पाणी येतंय, हे पावसाचं पाणी आहे आणि हे इथे भरून घेऊन घरी सगळ्यांसाठी हे पाणी होतं. काय वॉटर फिल्टरची गरज आहे? हे काय लाकडं लावलीत, काय आहे हे नक्की? हे आमच्या भिंतीला सगळं पाणी लागतं. हा. अख्खा पाऊस इकडनं येतो ना, हा, हा, हा. मग सगळे भिंतीवर आणि मग सगळं आतमध्ये पाणी भिंतीला येतं ना, ओल येते ना, हा. म्हणून हे गवत आणि ताडपत्रे लावले. मग ते पाणी सगळं खाली येतं, आत लागत नाही. पाणी भिंतीला लागतच नाही. लागत नाही, ते अरे वा. पाणी सरळ खाली येतं. काय म्हणतात त्याला? त्याला सप्री म्हणतात. सप्री? हा, सप्री म्हणतात त्याला. अच्छा. ती सप्री केली त्याच्यामुळे आता यंदा अजिबात आम्हाला बिलकुल ओल नाही. ओल नाही आली. सगळं पाणी बाहेरच्या बाहेर खाली पडलं. चांगली आयडिया आहे घरगुती. मग काय करणार आता, ही भिंत काय बारीक आहे काय? जे माझी पोलीस पाटील आहे, आता माझ्यानंतर दुसरी झाली. किती वर्ष होता तुम्ही? मी तसं 30 वर्ष होते, मी जास्त केले. 30 वर्ष होता? माझ्याकडे लायसन आहे, माझ्याकडे बंदूक आहे. हो? हा, कसली बंदूक? मोठी. या या या. पण मग त्याचा उपयोग होतो का? उपयोग काय? ते मला कोणी आलं तर म्हणजे संरक्षणासाठी मला दिलेली. हो. गुन्हेगार जरी आला तरी त्याला मी पकडणार कशी? हो बरोबर. मग साहेब बोलले तुम्हाला मी देतो लायसन, करा तुम्ही प्रयत्न. तर 2 वर्ष मी प्रयत्न करून ते लायसन मिळवलंच. होय. हा, अरे वा. म्हणजे अख्ख्या गावात मला वाटतं बंदूक तुमच्याकडेच असेल. माझ्याकडेच आहे. आणि त्याच्या अगोदर अंगणवाडी पण चालवत होते पोलीस पाटील व्हायच्या आधी. हो का? हा, गावात अंगणवाडी पण केली. बर बर बर. म्हणजे असे मोकळी राहिले नाही. कोंबड्या पाळल्यात, गाय आहेत, किती कोंबड्या, किती गायी आहेत? गाय किती 5-7 गाय आहेत, 5-7 गायी. बैल अरे वा. आहे, कोंबडी आहेत 5-5. हे काय वासरू पण दिसतंय? वासरू आहे. हे किती आता दिवसाचं आहे? आता वेली ती गाय. हो का? 8-15 दिवस झाले. छान आहे.
लोक तुमच्याकडे काही कामासाठी किंवा काही भांडण घेऊन का काय यायचे. काही यायचे का? हा मग काय विषय असायचे? विषय म्हणजे भांडण कोणाचं झालं हम्म. तर आता तिकडनं सर म्हणायचे गावातच मिटवा. हा. मग मी गावात मिटवायला बघायचे. एखादं जर आडवं असलं तर ते नाही ऐकलं तर जा बाबा चला खाली. मग अच्छा. नाही तर बहुतेक करून मी गावातच मिटवायचे. खाली मलाच कंटाळायचा जायला. केस कधी जाऊन नाही दिली असे 30 वर्ष. कधीच बाहेर. नाही बाहेर जाऊन नाही दिले गावाच्या मी. बरोबर. आणि कोणाला त्रास नाही इथंच- दिला का इथंच कोणाला शिक्षा मिटवायचं. नाही. इथंच मिटवायचं. काही मोठं काय कधी काय नाही झालं? नाही कधीच नाही आमचं. कोणाचा खून मराठा असा कधीच नाही. कधीच नाही. आणि परत एकदा सुरेश दिसला, यावेळी त्याच्या घरासमोर. हेच घर ना तुझं? हेच घर. किती आहेत गावात तरुण? तरी गावामध्ये असतील 40-50 लोक असतील. 40-50. काय काम काय करतात पण? काय असं काही जण आपले टेम्पररी करतात. समजा एखाद्या कंपनीमध्ये जॉब करायचा, हा. नाहीतर आपलं समजा समजा किराणाचं दुकान असलं, कपड्याची दुकान, अशा दुकानात कामं करतात. मग भेटता का नाही सगळे एकत्र? भेटतो आम्ही एकत्र. शाळेच्या खाली एक आमचा कट्टा आहे, तिथे जाऊन आम्ही मस्त आपल्या गप्पा मारतो. हा. आणि तुमचं काही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा असं कोणी आहे का? किंवा आहे ना गावामध्ये ढोलेची म्हणून मंडळ आहे. हा. कोण वाजवतं? सगळी मुले जमतात का? हा मुले वाजवतात. कुठल्या कार्यक्रमाला वगैरे? कार्यक्रमाला असतं ना इकडं आपल्या इथं गणपतीमध्ये. परत इथे पौर्णिमेची यात्रा असते आपल्या इथे. यात्रेमध्ये ढोलेची वाजवतात. बर. एंटरटेनमेंटचं काही साधन आहे का? जसं आता शहरात आपण बाबा काय झालं फिल्म बघून येतो, फिरून येतो. तसं नाही. काय होतं एंटरटेनमेंट बघायचं म्हणलं ना, आपल्याला मोबाईल असतो. त्या मोबाईलवर जायचं कुठंतरी. आपलं रेंज आमच्या ते इथं 2 किलोमीटरच्या अंतरावर रेंज आहे. तिथे जायचं, युट्यूबला पिक्चर सर्च करायचा, मग यायचं आपल्या घरात बसायचं. नाही तर कुठेतरी आपलं तिथे जाऊन आपलं बघत बसायचं. अच्छा. म्हणजे बघणं होतं पण मोबाईलवरती. मोबाईलवर. टीव्ही आहे हां. पण जास्त कोण टीव्हीला असे मनपसंत पिक्चर लागत नाही. मग आपल्या मोबाईलवर जायचं, डाउनलोड करून आणायचं, मग तेच बघायचे. कुठला पिक्चर बघितला आता? आत्ता मीच साऊथ इंडियनचंच बघतो. साऊथ इंडियन? साऊथचे पिक्चर बघतो. गावात कोण आहे का नाही कलाकार? गाणं म्हणणारा किंवा ऍक्टिंग करणारा असं कोण आहे का नाही? का अजून ॲक्टिंगच्या गावात तर नाही आहे. बर. आणि गाणे म्हणायची आवड मलाच आहे, पण एवढा आवाज काय खास नसते. मुळे आवड आहे. कुठलं गाणं म्हणू शकतो? म्हणशील का? आत्ता का हां. म्हणू शकतो, पण आता म्हण काय नाही. म्हण ना, तुला जे आवडतं ते म्हण. गाणं नका. त्या गाण्याला चांगला आवाज पाहिजे असं काय नाही. कुणी गात? कधी मध्ये मी मोडमध्ये असलं का मग म्हणतो. तसं आता नाही ना. आता तुम्ही बोलले ना, मग मला ते नाही आवाज नाही निघणार. म्हण चल. म्हण काय नव्हतं. म्हण चल. चल मी पण साथ देईल तुला. म्हण. मेरा दिल भी कितना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है. मेरा दिल भी कितना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है. पर सामने जब तुम आते हो, पर सामने जब तुम आते हो, कुछ भी कहने से डरता है. वा वा. ओ मेरे साजन. बघ असं मूड बनवायला लागतो. हा तुम्ही मूड बनवा म्हणून तर मला हा नाही. गाण्याची खूप आवड आहे, पण असं म्हणायचं त्याला काय. माझाही आवाज चांगला नाहीये पण म्हणतो गाणी. आवडतं. आवड आहे तर म्हणायचं. बोलतो मी. आता मी इथं जो म्हणजे आपला जोडतो इथे, मग आपला मस्त मोबाईल घेतो. मोबाईलवर आपला रेकॉर्डिंग चालू करतो. अच्छा. रेकॉर्डिंग पण हा करतो? मग तेच आपलं बोलतो की मग ऐकतो की गाणं कोणतं चांगला माझा आवाज आलाय. हा भरपूर रेकॉर्डिंग करून ठेवलेत मी. गुड. चांगलं. सुरेशने माझा पण मूड बनवला. पण संध्याकाळ होत चालली होती आणि मला अजून जास्तीत जास्त लोकांना भेटायचं होतं. काकू, तुमचं नाव काय? शंडूबाई हरिभाऊ कदम. घरी कोण कोण असतं? घरी मी तर आता सध्या एकटीच आहे. मग दिवसभर काय करतं? हा. काही नाही बस इकडे बसायचं. इकडे जा तिकडे जा तिकडे जा. भाऊकीची आहे सगळी. भाऊकीचे. मुलं? मुलगा वारला माझा. हो. तर त्याची मुलं आहेत. अच्छा. त्यांची मुलं आहेत. त्याची मुलं ती केवढी आहेत मुलं? ती केवढी आहेत मुलं? त्यांची मुलं? मुलं नातू तुमचे? नातू तो आता 12-13 वर्षाचा झाला. अच्छा. कसं काय वारला मुलगा? कसं काय वारला काय सांगायचं ते. काय कसं काय वारला? केवढा होता? तो तर 30-35 वर्षाचा होता. तेव्हाच वारला. यंगच होता म्हणजे तरुणच होता. तरुणच होता. एकच मुलगा होता? एकच होता. 4 जण मुली होती. 4 मुली होते? 4 जण मुली हां. आणि एकच मुलगा होता.
त्यांना आहेत ना मुलं छोटे हा छोटे? आहे, मग खूप मोठा परिवार आहे तुमचा. मोठाच आहे. फक्त एवढंच म्हणजे माझ्या पोटाला टाकला पाला, दुसरं काही नाही बा. हा. नातू आहे तो मोठा होईन तेव्हा मग वेळ जातो का त्यांच्याकडे जाऊन बसता का? बसते. हा, कारण दिवसभर काढायचं आहे आता, हा, घरात कोण नाही. कोण नाही, कोण नाही बरोबर. घरात कोण नाही. ठीक आहे, आता काही गोष्टी आपल्या हातात नसतात.